नमस्कार मित्रांनो. आज आपण युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हा क्वेश्चन बघतोय. म्हणजे डायमेन्शनचा वापर करून आपण एखाद्या फॉर्म्युल्याचं अचूकता शोधून काढू शकतो किंवा तपासून बघू शकतो. हे बघा, चेक द करेक्टनेस ऑफ द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, that is v is equal to u plus at. डायमेन्शनचा वापर करून आपल्याला ह्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत अचूकता शोधायची. हा फॉर्म्युला करेक्ट आहे का हे डायमेन्शनली आपल्याला चेक करायचं असतं, असा हा क्वेश्चन आहे. तर बघा बरं का, द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज v is equal to u plus at. तुम्हाला माहिती v म्हणजे वेलॉसिटी, u म्हणजे वेलॉसिटी, a म्हणजे ॲक्सेलरेशन, t म्हणजे टाइम. ही फायनल वेलॉसिटी, ही इनिशियल वेलॉसिटी, हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स काढू. ही लेफ्ट हँड साईड आहे, ही राईट हँड साईड. डायमेन्शन्स ऑफ लेफ्ट हँड साईड म्हणजे व्हीचे, म्हणजे फायनल वेलॉसिटीचे. अर्थात वेलॉसिटी असते. डायमेन्शनांनी जर विचार केला तर ती फायनल असो अथवा इनिशियल असो, तो फरक नाही आहे. सो व्हीचे डायमेन्शन्स आपण काढतो. व्ही म्हणजे वेलॉसिटी. वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट आपण एल या सिम्बॉलने दाखवतो, टाईम टी. म्हणून डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स एल, टाईमचे डायमेन्शन टी. हा जर टी आपण वर नेला तर व्हीचे डायमेन्शन्स काय होतील, L1. हे बघा L1. यामध्ये मासचा उल्लेख नाही. मास इथं लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही. आणि T⁻⁻1, हा टी वर गेल्यानं -1. आता आपण याला 1 म्हणूया, कारण हे लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स आहेत. मग डायमेन्शन्स ऑफ राईट हँड साईड. आता आपण RHSचे डायमेन्शन बघू, राईट हँड साईडचे. म्हणजे यूचे डायमेन्शन प्लस ATचे डायमेन्शन मध्ये प्लस साईन. मग यू म्हणजे परत मी तुम्हाला म्हणलं ना, वेलॉसिटी, ती इनिशियल वेलॉसिटी आहे. शेवटी वेलॉसिटी हा भाग महत्त्वाचा आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हे यूचे डायमेन्शन झाले. आता मध्ये प्लस साईन दिलं. ॲक्सेलरेशन आणि टाईमचे डायमेन्शन मी सेपरेट लिहिणार. ॲक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटी अपॉन टाईम, आणि हा टाईम जो आहे, हे बघ, हे टाईमचे डायमेन्शन्स. डायमेन्शन कसं लिहिली नीट बघून घे. मग डिस्प्लेसमेंट आपण एलने दर्शवतो, टाईम आपण टीने दर्शवतो. हे झालं याच्या बाबतीत. हे मध्ये प्लस साईन. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणि हा जो टाईम होता हा इथे लिहिला जसा तसा, आणि हा टाईम. मग टाईम कट करून टाकू, अंशातला आणि छेदातला. म्हणजे हे L1, हे T1 वर आणल्याने मायनस झालं. नीट बघ, हा L1, हा T वर गेला, मायनस झाला. हे झालं याच्या बाबतीत. मध्ये प्लस साईन. डिस्प्लेसमेंट एलने दर्शवतो म्हणून L1, आणि हा टाईम वर गेला म्हणून T⁻⁻1. हा टाईम कट आहे. आता हे दोघं ॲडिशन करण्याची काही गरज नाही, कारण ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार, 2 टाइम्स L1 T⁻⁻1, L1 T⁻⁻1, दोघांची ॲडिशन. महत्त्व काय आहे की जे कॉन्स्टंट आहेत ते डायमेन्शनली आपण विचार करत नसतो त्याचा. म्हणून मी इथं ॲडिशन लिहिताना 2 लिहिण्याची गरज समजलो नाही. मग L1
याच्यामध्ये कुठे एमचा उल्लेख आहे का? नाही. मग M0 आणि हा T-1 हे दोघं एकदाच राहतील. ह्यांच्या ॲडिशनवर काही परिणाम होणार नाही. म्हणजे हा L1 म्हणजे L2 होणार नाही, कारण गुणाकार असेल तर घातांची बेरीज होते, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं L1 T-1 L1 T-1 एकदाच लिहायचं. L1 T-1 आणि या कुठंच एमचा उल्लेख नाही यामध्ये, म्हणून M0. याला आपण सेकंड म्हणणार. आणि अशा रीतीनं फ्रॉम 1 and 2 हे 1 बघ, लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स L1 M0 T-1 आणि हा 2 बघ, L1 M0 T-1. म्हणजे लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन आणि राईट हँड साईडचे डायमेन्शन्स इक्वल आहेत, समान आहेत. म्हणून डायमेन्शन ऑफ V इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ U प्लस डायमेन्शन ऑफ AT हे प्रूव्ह झालं. याचा अर्थ डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ RHS. म्हणून आपण म्हणतो हेन्स द गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. अशा रीतीनं आपण डायमेन्शनचा वापर करून इक्वेशन करेक्ट आहे की नाही त्याचा करेक्टनेस शोधत असतो. ठीक आहे मित्रांनो, या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण डायमेन्शनलीच विचार करणार आहोत. पण क्वेश्चन काय बघा, डिराईव्ह द रिलेशन अमंग T, L and G where T is the period of oscillation of a simple pendulum, L is its length and G is acceleration due to gravity using dimensional analysis. डिराईव्ह करायचं आहे रिलेशन म्हणजे संबंध अमंग T, L and G मध्ये, आणि तेही डायमेन्शनली ॲनालिसिस करून, डायमेन्शनचा वापर करून. म्हणजे थोडक्यात क्वेश्चन असा आहे, T, L आणि G मध्ये काय रिलेशन आहे, म्हणजे काय सूत्र आहे, ते डायमेन्शनचा वापर करून आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, म्हणजे शोधून काढायचं आहे. बघूया आता कसं करतात. The period T of oscillations of a simple pendulum depends on length L and acceleration due to gravity G. म्हणजे हा जो सिंपल पेंडुलमचा पिरियड आहे ऑफ ऑसिलेशन, तो L म्हणजे लेंथ, G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. म्हणजे काय तर T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, त्याचा आपण A घात घेतला, अँड तोच पिरियड T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G रेस टू B. आता ह्या दोघांना एकत्र जर केलं तर T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L इन रेस टू A इंटू G रेस टू B. मग हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन जर आपण काढलं आणि इक्वल टूचं साईन दिलं तर तुला माहिती आहे की या ठिकाणी कोणीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. म्हणून हा प्रपोर्शनॅलिटी काढून तिथं इक्वॅलिटी लिहिली आणि कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी मी लिहिला. म्हणजे T इज इक्वल टू K इंटू L रेस टू A G रेस टू B. दिस इज इक्वेशन 1 वेअर K इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. आणि लक्षात ठेवा, जे कॉन्स्टंट असतात ते डायमेन्शनली विचार करायचे नसतात, त्यांना डायमेन्शन नसतात. ते विचारात घेतले तरी चालतात, नाही घेतले तरी काही फरक पडत नाही, फक्त डायमेन्शन त्याचे निघत नाही, लक्षात ठेवा. आता हे जे तुम्ही A आणि B लिहिले त्याचा पण उल्लेख केला. लेट A अँड B आर रॅशनल नंबर्स. म्हणून लेट A अँड B आर रॅशनल नंबर्स. आता आपण टेकिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साईड्स घेतो, म्हणजे दोन्ही साईडचे डायमेन्शन घेतोय. हा जो फॉर्म्युला होता ना, T इज इक्वल टू K इंटू L रेस टू A G रेस टू B, हे जे इक्वेशन 1 आहे, तर ह्या बाजूचे डायमेन्शन घेतले, या बाजूचे डायमेन्शन घेतले. LHSचे डायमेन्शन, RHSचे डायमेन्शन कसे घेतले बघ. डायमेन्शन ऑफ T इज इक्वल टू K
इंटू डायमेन्शन ऑफ एल, त्याचा पावर वर लिहिला, डायमेन्शन ऑफ जी, त्याचा पावर वर लिहिला. म्हणजे डायमेन्शन ऑफ एल रेस टू ए आणि डायमेन्शन ऑफ जी रेस टू बी असं आपण LHS आणि RHSचे डायमेन्शन्स घेतले. काय बघ, नोट हिअर टी, टी म्हणजे काय, टाईम पिरियड. आणि टी चे मग डायमेन्शन, टाईम पिरियड म्हणजे सेकंडमध्ये असतो, म्हणजे फक्त टीचा उल्लेख असतो, त्याच्यात एलचं काहीच कारण नाही. टाईममध्ये कुठे एल लागतो आपल्याला. म्हणून डायमेन्शन ऑफ टी लिहिताना मी एल रेस टू 0 आणि टी रेस टू 1 लिहिला. मग एलचे डायमेन्शन म्हणजे याचे डायमेन्शन लिहिताना एल म्हणजे लेंथ, मग लेंथमध्ये कशाचा उल्लेख होणार रे, फक्त एलचा. म्हणून एल रेस टू 1 लिहिणार. इथं लेंथमध्ये टाईमचं काय काम, म्हणून टी रेस टू 0 तू लिहिणार. जी, जी काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि तुला माहिती आहे आपण ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स मागं काढलेले आहेत. म्हणजे डायमेन्शन ऑफ जी काय येणार, एल रेस टू 1 टी रेस टू -2. इथं एमचं काहीच काम नाही म्हणून मी कुठंच एम लिहिलेलं नाही, लक्षात ठेवा. मास ना इथं लागतो, ना इथं लागतो, ना इथं लागतो, त्यामुळे मासचा उल्लेख केला नाही. कारण आपण डायमेन्शन लिहिताना तुला माहिती आहे एल लिहितो, एम लिहितो, टी लिहितो, तर मास उपयोगाचाच नाही कुठंच, तर मी लिहिलेलं नाही. आता या तिन्ही डायमेन्शनचा वापर आपण करून ए आणि बीच्या किमती काढणार आहोत. लक्षात आलं. आता प्रत्यक्षात मी मगाशी टी, एल आणि जीचे जे डायमेन्शन्स काढले ते त्या फॉर्म्युल्यात भरतो. नंबर 1चा जो फॉर्म्युला होता त्यामध्ये लेफ्ट हँड साईडला होता एल रेस टू 0 टी रेस टू 1, नंतर राईट हँड साईडला होता के. हे एलचे डायमेन्शन आहेत, L1 टी रेस टू 0 रेस टू ए. हे जीचे डायमेन्शन आहेत, L1 टी रेस टू -2 रेस टू बी. अशा रीतीनं त्या फॉर्म्युल्यात मी डायमेन्शन भरले. आता मी याला सोडवतोय. ह्या ए घातानं याला मल्टिप्लाय केलं, एल रेस टू ए. टी रेस टू 0 आहे, 0 इंटू ए म्हणून 0 लिहिला. मग ह्यानं याला गुणायचं आहे, घातावर घात आहे म्हणजे घातांचा गुणाकार घ्यायचा. एल रेस टू बी टी रेस टू -2b. अशा रीतीनं हा घात सोडवला. हे कसं सोडवलंय तुला समजलंय. आता बघ, ह्या ठिकाणी गुणाकार आहे बरं का, म्हणजे हा एल आणि हा एल पाया समान असेल, घातांचा गुणाकार असेल तर बेरीज करायची, त्या पदांचा गुणाकार असेल तर बेरीज करायची. म्हणून एल रेस टू ए इंटू एल रेस टू बी, दिस प्रॉडक्ट विल बी ॲडिशन ऑफ पॉवर्स, एल रेस टू ए प्लस बी. त्याचप्रमाणे टी पाया समान आहे, या दोघांच्या घातांची बेरीज करायची, कारण या दोघांमध्ये गुणाकार आहे. म्हणून टी रेस टू 0 -2b दॅट मीन्स 2b. अशा रीतीनं हे LHS L0 टी रेस टू 1 आणि हा के जसाच्या तसा कॉन्स्टंट आहे, तो डायमेन्शनली आपण विचार करत नसतो. आणि इथं आला एल रेस टू ए प्लस बी इंटू एल रेस टू टी रेस टू -2b. आता आपल्याला काय करायचं माहिती का, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे करस्पॉन्डिंग जे सिमिलर एलिमेंट्स आहेत त्यांचा इक्वेट करायचा आपल्याला. म्हणजे आपण लिहिलं काय बघ, comparing the dimensions of the corresponding quantities on both sides. करस्पॉन्डिंग क्वांटिटीज म्हणजे कोण, एलचा एलशीच कंपॅरिझन करा, टीचा टीशीच कंपॅरिझन करा. म्हणून एलचा एलशी कंपॅरिझन केलं तर त्यांची घातांची कंपॅरिझन होणार. पाया समान आहे, मग घात इक्वेट कर. इथं 0 आहे, इथं ए प्लस बी आहे. थोडक्यात तू लिहिलं ए प्लस बी इज इक्वल टू 0. हे बघ, हा ए प्लस बी आणि इथं 0 आहे, म्हणून या दोघांना इक्वेट केलं. आता टीचा -2b आणि इकडे 1, या दोघांना इक्वेट करायचं घातांना. मग इथे लिहिलं मी 1 इज इक्वल टू -2b. अशा रीतीनं आता काय होईल माहिती का, 1 इज इक्वल टू -2b म्हणजे बीची किंमत मिळेल, हा -2 याच्या खाली आणला एकाच्या, तर बीची किंमत झाली -1 हाफ.
आता बीची किंमत -1/2 झाली. पुट व्हॅल्यू ऑफ बी इन इक्वेशन 2. हा इक्वेशन 2 आहे ना, ए प्लस बी इज इक्वल टू 0. त्याच्यात बीची किंमत -1/2 जर ठेवली तर हे इक्वेशन कसं मिळेल? ए जसाच्या तसा, बीची किंमत -1/2 इज इक्वल टू 0 जसा तसा. मग हा 1/2 इकडे आणला तर एची किंमत झाली 1/2. म्हणजे ए मिळाला 1/2, बी मिळाला -1/2. सो टी इज इक्वल टू, इक्वेशन 1 मध्ये लिहितो मी, टी इज इक्वल टू के इंटू एलचा ए घात. ए घात म्हणजेच 1/2 घात, जीचा बी घात, बी घात म्हणजेच -1/2 घात. अशा रीतीनं एलचा 1/2, जीचा -1/2, हे दोन्हीही 1/2 घात आहेत. हा जीचा -1/2 जो घात आहे तो आपण छेदात नेणार आणि छेदात नेल्यानं तो झाला पॉझिटिव्ह. म्हणजे हे कसं झालं? टी इज इक्वल टू, हा के जसाच्या तसा, L⁻1/2 अंशात आणि G⁻1/2 छेदात. छेदात गेल्यानं तो घात ऋण होता, निगेटिव्ह होता, इथं पॉझिटिव्ह झाला. आता दोघांनाही सारखाच घात आहे, मग तो एकाच कंसावर लिहा ना. म्हणून कसं लिहिलं? टी इज इक्वल टू के इंटू L/G⁻1/2. हा 1/2 घात दोघांना मिळून एकत्र लिहिला. आणि 1/2 घात म्हणजे मॅथमॅटिकली अंडर रूट असतो, हे तुला माहिती आहे. 1/2 म्हणजे रूट, म्हणून हेच काय होईल? टी इज इक्वल टू के इंटू हे दोघं रूटमध्ये, कारण त्या दोघांना 1/2 घात आहे म्हणजे अंडर रूट. आता राहिला प्रश्न केचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, द व्हॅल्यू ऑफ के इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली अँड दॅट इज इक्वल टू 2π. ह्या केची किंमत एक्सपेरिमेंटली डिराईव्ह केलेली आहे आणि ती 2π आहे. म्हणून ती 2π जर मी इथं केच्या जागी ठेवली तर टी, एल आणि जी मध्ये रिलेशन मिळतं. टी इज इक्वल टू केची किंमत 2π रूट ऑफ L/G. दिस इज द रिलेशन अमंग टी, एल अँड जी. समजलं? हे नीट समजून घ्या. आणि हे समजल्यानंतर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.